भक्ती करतो ते सद्गुरू संत बाळूमामा महाराज. आयुष्यात त्यांनी कधी अंधश्रद्धा केली नाही आणि अंधश्रद्धा करणाऱ्याला कधी पाठीमागे घातलं नाही. पाठीत काठीच घालायचे बघा. हो, एखादा जर भक्त म्हणला मामा मला पोरं होईना ती, हो, एक जवळचाच भक्त त्यांचा शिंगाडे नावाचा, काय माणसाची श्रद्धा असेल बघा. मामांना रोज मामांच्या शिवाय, पण एखाद्या पुरुषानं सांगितलं 8 खुराची मेंढी काप. 8 खुराची कळती का कशी? गाभण मेंढी. आता गाभण मेंढी कापायची म्हटल्यानंतर त्याच्या दारात ते देवऋषाला सगळा विधी चालू झाला आणि विधी चालू झाल्यानंतर मामा त्याच्या दारावनं चालले होते आणि मामा दारावनं जात असताना मामाने मेंढीचा कर्कश आवाज ऐकला. कारण की ती मेंढीचा आवाज ऐकल्यानंतर मामाला चलविचल झाली. मामाने आवाज दिला, शिंगाड्या, ए शिंगाड्या बाहेर ये. शिंगाड्या लट 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 कापत मामांच्या जवळ आला. मामा का लावता? अरे मेंढी का ओरडती? मग शिंगाड्याच्या डोळ्यात पाणी आलं. मामा अहो अमक्या अमक्या देवऋषानं सांगितले 8 खुराची मेंढी कापली की तुला पोरग होईल. मामाने काठी उगाली पाठीत टाकली. तुला किती पोरं पाहिजे ती? जा वर्षाला पाळणं आलं.